बाहेर एकदम कडकडीचं ऊन पडलेलं आहे आणि काहीतरी थंडगार चटपटीत खाण्याची इच्छा झाली की डोळ्यासमोर फक्त एकच येतं, मऊसूत आणि एकदम थंडगार असे दही वडे. तोंडात टाकताच विरघळणारे अगदी सोप्यातली सोपी रेसिपी आणि त्याहून घरच्या साहित्यामध्ये अगदी पटकन बनणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक देखील नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. तर सर्वात आधी आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत. डाळीमध्ये आपण फक्त दोन प्रकारची डाळ घेणार आहोत. एक म्हणजे अर्धा वाटी उडदाची डाळ घेणार आहोत आणि दुसरी म्हणजे अर्धा वाटी मुगाची डाळ घेणार आहे. किंवा तुम्ही ह्या दोन्ही डाळी आहे ना समप्रमाणात घेतलात ना तरी सुद्धा चालेल. ह्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत आपल्याला 3 ते 4 तासासाठी ठेवायचं आहे. तर ही डाळ मी ऑलरेडी भिजत घातलेली होती, त्यामुळं आपण आता हिला लगेच वाटून घेऊया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही डाळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. लगेच त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा, 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, 1 चम्मच जिरं घालायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढं कमी पाणीमध्ये आपल्याला ह्याला मस्त फाईनसर एकदम बारीकसर वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं की जेवढं कमी पाणी वापरून आपण तेवढे आपले वडे टम्म असे फुगले जातील. तर वाटलेली डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मग ह्याला एकाच दिशेने 5 ते 7 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटा किंवा चमच्याने फेटला तरी चालेल. मस्तपैकी पीठ एकदम हलकं फुलकी झालं पाहिजे, जेणेकरून ना वडे आपले छानसे असे टम्म फुगले जातील. पीठ आपलं चांगलं व्यवस्थित फेटले गेले की नाही हे कसं चेक करायचं, तर एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पिठामधलं थोडंसं किंचितचं पीठ आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे. तर पीठ हे खाली न बसता वरती तरंगू लागलं की छानसं हलकं पुलकं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला साईडला ठेवून देणार आहोत. गॅस वरती कढई तापवण्यासाठी ठेवणार आहे. तेल चांगलं गरम झालं की मग गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मग त्याला छोट्या छोट्या आकारामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत. वडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कुठल्याही आकारामध्ये सोडला तरी चालेल. जेव्हा वडे की नाही आपोआप वरती तरंगू लागले ना की त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी आपल्याला हलके सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे. वडे आपल्या तळतच आहेत तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाणी कोमट करण्यासाठी ठेवणार आहोत. पाणी चांगलं कोमट गरम झालं की त्याच्यामध्ये हलकंसं मीठ आणि हिंग टाकणार आहोत. हिंगाने एक छानसा फ्लेवर येतो वड्यांना. हिंग आवर्जून तुम्ही घाला. तर वडे पण छानसे तळून झालेले आहे. याला आता काढून गरमागरमच आपल्याला त्या पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी देखील आपल्याला गरम पाहिजे आणि वडे देखील गरम पाहिजे. जेव्हा आपण वडे तळू ना की लगेच आपण त्या गरम पाण्यामध्ये वड्यांना भिजत घालणार आहोत. 5 ते 6 मिनिटच त्या वड्यांना आपण त्या पाण्यामध्ये चांगलं भिजून देणार आहे. त्यामुळे आतपर्यंत मऊ लुसलुशीत वडे वडे भिजले जाते. तर वडे आपले भिजतच आहेत तोपर्यंत आपण पटापट चटणी तयार करूया. तर इथं आपण दोन प्रकारच्या चटणी करणार आहोत. एक म्हणजे हिरवी तिखट आणि दुसरी म्हणजे लाल गोड चटणी. तर आपण सर्वात पहिलं हिरवी चटणी बघणार आहोत. तर मिक्सरचं भांड घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आहे. अद्रकचा छोटासा तुकडा घेणार आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून बारीकसर पेस्ट करून घेणार आहे. की तयार झाली आपली हिरवी चटणी. आता आपण लगेच गोड चटणी करून घेऊया. तर गॅस वरती पॅन तापवण्यासाठी ठेवणार आहे. पॅन चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये चिंच टाकणार आहे. तर ही इथं मी अर्धी वाटी चिंच वापरत आहे. त्यामध्ये लगेच अर्धी वाटी गूळ घेणार आहे. जेवढे पण आपण चिंच घेणार ना तेवढा आपण गूळ घ्यायचा आहे किंवा जेवढा आपण गूळ घेणार आहे ना तेवढा आपल्याला चिंच घ्यायची आहे. समप्रमाणामध्ये दोन्ही पण घेऊन किंवा तुम्हाला जास्तीच गोड आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा गूळ ऍड केलात ना तरी सुद्धा चालेल. आता गूळ घालून लगेच ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घेणार आहे की गॅस मोठा करून ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. छानशी उकळी आल्याच्या नंतर ना गॅस बारीक करायचा आहे आणि ह्याला पूर्णपणे घट्ट तयार करून घ्यायचं आहे. जेवढं पण एक्स्ट्राचं पाणी आहे ना तेवढं ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि चिंच चांगली शिजवून घ्यायची आहे. पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट झाली
की 5 ते 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती मिश्रण घट्ट होऊन द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच लाल मिरची पावडर घालूया, 1 चम्मच भाजलेले जिऱ्याची पावडर घालणार आहे, अर्धा चम्मच किंवा चवीनुसार मी मीठ घालणार आहे. मस्तपैकी ह्याला एकजीव करून घ्यायचं की 5 ते 10 मिनिटं ह्याला बारीक गॅसवरती शिजवून द्यायचं आहे. जेवढी घट्ट जेवढी पातळ तुम्हाला आवडते ना त्यानुसार ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे की मस्तपैकी गोड चटणी पण आपली तयार झालेली आहे. आणि एक सांगते, एकदम मस्त झाली होती ही चटणी. आता वडे देखील आपले छानसे पाण्यामध्ये टम्म फुगलेले आहेत. आता ह्याच्यातलं सर्व पाणी आपल्याला हलक्या हलक्या हाताने एकदम दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच साखर घालून छानसं मिक्स करून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये मस्तपैकी वडे टाकलेले आहेत. त्यावरती भरपूर गोड दही घालायची. मग मस्तपैकी हिरवी चटणी घालायची. तुमच्या चवीनुसार जेवढं तुम्हाला तिखट लागते ना त्यानुसार हिरवी चटणी घाला. मग त्याच्यानंतर ना त्याच्यावरती गोड चटणी घाला. जेवढी तुम्हाला गोडवा आवडत असेल ना त्यानुसार ह्याच्यामध्ये गोड चटणी तुम्ही टाकू शकता. लगेचच त्याच्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर भुरभुरायची आहे. नंतर ना हलकीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे आणि लगेचच चाट मसाला पण भुरभुरून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला तुमच्या चवीनुसार चटपटीत फ्लेवर पाहिजे ना तसे हे मसाले आपल्याला त्याच्यावरती भुरभरून घ्यायचे आहे. तर मस्तपैकी ठेल्यावरचे चटपटीत चाट तयार झालेले आहे. तर हे तळलेले वडे आहेत का नाही बाकीचे जेवढे तुम्हाला लागत असेल तेवढे तुम्ही खाण्यासाठी तयार करा किंवा बाकीचे जे उरतील ना त्यांना आपण एअर टाईट डब्यामध्ये भरून एकदम पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही हे वडे ना 14 ते 15 दिवस आरामात फ्रीज मध्ये ठेवू शकता. जेव्हा खायची इच्छा झाली ना तेव्हा फक्त 1 तास अगोदर काढा आणि कोमट पाण्यामध्ये ह्याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवा की चटणी सोबत खाण्यासाठी वडे तयार झालेले आहेत. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.